हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे, अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत करते. मला माझ्या मैत्रिणीने विचारलं होतं की तू ट्रॉली क्लिनिंगसाठी काय वापरते? तर मी ट्रॉली बघा काढून घेतली आहेत आणि इथं हा एक स्प्रे मारते. एक 3-4 मिनटं मी त्याला ठेवणार आहेत. जास्त वेळ नाही, तुम्ही अगदी 1 मिनटं ठेवलं तरी चालेल. आणि ह्याचा जो गंज असतो ना, जे साईडला जो चिकटपणा येतो ना ट्रॉलीच्या जो साईडला, ते ज्या ब्लॅक पट्टी आहेत किंवा मग भांडी वगैरे ठेवतो आपण त्यामुळे देखील गंज लागतो, तर तो लगेचच निघतो. फार तिला घासावी लागत नाही आणि अगदी चकचकीत होऊन जाते. आणि असंही ना मी यामध्ये पिशव्या वगैरे अंथरते किंवा मग जे मॅट येतात ना ट्रॉली मॅट त्या देखील अंथरते. तर ते आपण काळजी घ्यायला पाहिजे, पण साईडला आपण काही लावू शकत नाही, तर तिथं थोडा चिकटपणा येतो. तर असं तिथं मी स्प्रे मारून घेत आहेत सगळ्या बाजूने. थोडा वेळ तसंच राहू देणार आणि मग तिला छान घासून आणि धुवून घेणार. तर हा आहे अर्बन वाईप किचन क्लीनर. अगदी कमालीचा आहे. टाईल्स, गॅस शेगडी वगैरे हे सगळंच मी यापासून क्लीन करत असते. खूप छान आहेत. मी याची लिंक कमेंटमध्ये नक्की देईल तुम्हाला. तुम्ही हा यूज करून बघा, खूप छान आहेत. टाईल्सला जेव्हा चिकटपणा येतो ना बघा, पूर्ण जे फोडणी वगैरे देतो त्याने टाईल्स वगैरे खूप चिकट होतात. तर अगदी हलक्या हाताने तुम्ही याला स्प्रे केलं आणि थोडा वेळ राहू दिलं आणि लगेच पुसून जरी घेतलं ना ओल्या फडक्याने तरी ते निघून जाईल. तर आज ही त्या उजव्या साईडची लास्टची ट्रॉली होती. नंतर लेफ्ट साईडच्या मी ट्रॉल्या काढणार आहे. तर जी काही ट्रॉलीमधून भांडी होती, जी यूज केलेली होती, रोज करायची असते यूज, ती बाजूला केली. जी यूज करायची नसते, म्हणजे त्या कधीतरी यूज होतात अशी भांडी, पातेली वगैरे जी होती ती घासून धुवून घेतली. आणि ट्रॉली घासण्याचं काम जे आहेत ना ते इंगळे साहेब करतात. मी भांडी वगैरे घासून घेते, तर थोडी अशी हेल्प त्यांची होते. आणि आज मी बनवणार आहेत दुधी भोपळ्याचे पराठे, मस्त शेंगदाण्याची चटणी आणि पालकचा रायता. तर अंकित रोज दही खातोय, तर म्हटलं तू दही खाण्यापेक्षा रायता खा आणि पालक देखील पोटात जाईल, कारण त्याला पालेभाज्या देखील खायला सांगितले डॉक्टरने. तर बघा, मुलं ना जेव्हा आपण सांगतो तेव्हा ते ऐकत नाही, खात नाही, आणि डॉक्टर सांगतात ना तेव्हा मग ते कसंही असो पोटात ढकलतात, म्हणजे त्यांना खायचं असते मग, की हां चल पालक मेथी देखील मला चालेल असं तो बोलला. तर मेथी पालक वगैरे सध्या येतच आहे घरामध्ये. त्याला वेगवेगळ्या प्रकारे बनवून देते की त्याला कंटाळा पण येणार नाही. आणि दुधी भोपळा तर भाजी वगैरे अजिबात तोंडात घेतच नाही मुलं, तर मग पराठेच करते मी नेहमीप्रमाणे. आजही इथं पराठे घेते. दुधी भोपळा छान सोलून घेतला. बाहेरून थोडा काळपट होता, पण आतून छान निघाला. त्याला किसून घेतला, धुवून त्याचं पाणी निथळून, आणि त्यामध्ये बेसन पीठ, गव्हाचं पीठ, लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर आणि ओवा घातला, मीठ घातलं आणि छान मळून घेतलं. तर खूप इझी असतात हे असे पराठे वगैरे करणे. तर घरामध्ये म्हणजे नाश्त्याला पराठे वगैरे असं काही वेगळं बनत नाही. हे जर पराठे बनायचे असेल ना तर मी एकदाच बनवते. तर बघा, इथं दुधी भोपळा जो आहेत ना त्याला मी किसून घेतला होता आणि थोडं पाण्याने धुवून घेतला. आतला जो त्याचं जो गर आहेत ना तो सगळा मी इथं पाण्यामध्ये हे करून घेतला. गर नाही म्हणता येणार, पण त्याला जर मी असंच घातलं ना तर त्याला पाणी जास्त सुटेल, म्हणून पाण्यात धुवून घेऊन आणि पिळून काढला ना मग त्याला पाणी नाही सुटत जास्त. तर इथं मी छान मळून घेते. पीठ मळून झालं माझं. थोडंसं मऊ होऊ देते, म्हणजे जो भोपळा जो किस आहे ना छान मुरला पाहिजे कणकेमध्ये, नाहीतर काय होतं ते दातांमध्ये ना अडकतात. इथं मी पालक स्वच्छ करून घेत आहेत. स्वच्छ करून ठेवली होती, पण आता खूप दिवस झाले ठेवली होती, तर तिला काही थोडी 1-2 पानं सडकी निघाली. ती वेगळी करून घेतली आणि छान 2-3 पाण्याने मी तिला धुवून घेणार आहेत आणि मग थोडं मीठ घालून ठेवणार आहेत पाण्यामध्ये. तर दरवेळेस पालेभाज्यांना खूप काळजीपूर्वक धुवायला पाहिजे, आणि पावसाळ्यात जर तुम्ही घेत असाल तर त्या नक्कीच खूप जास्त काळजीने धुतल्या पाहिजे. अगदी खूप मोकळ्या पाण्याने धुवून आणि मग मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ पडू द्या. काही थोडेफार जंतू राहिले असेल ना ते मरून जातील मिठाने. आणि इथं मी चटणीची तयारी करते. एका बाजूला बघा तव्यावर शेंगदाणे टाकलेत भाजायला, आणि मिरच्या वगैरे खुडून घेणार, त्या देखील भाजून घेणार. लसूण आणि कोथिंबीर वगैरे मीठ घालून अशी चटणी करणार आहे. तर पराठ्यासोबत हमखास आमच्याकडे ही जी हिरवी चटणी आहे ना ती होत असते, शेंगदाण्याची चटणी. भाकरीसोबत देखील खूप छान लागते ही चटणी, आणि चपाती किंवा पराठेसोबत देखील छान लागते.
तर आठवड्यातून एकदा तर ही चटणी होतेच, पराठे किंवा साध्या पराठ्यांसोबतसुद्धा. तर मागचा जो ब्लॉग आहे ना, बऱ्याच जणांना म्हणजे मी म्हटलं होतं जसं रेसिपी शेअर केली की व्ह्यूज कमी येतात, तर मागचा ब्लॉग खरंच खूप कमी व्ह्यूज आले. तर म्हटलं आता रेसिपी शेअर करायची नाही, पण तरी मला असं वाटलं की आज रायत्याची रेसिपी शेअर करावं तुमच्यासोबत. आणि हो, पुढे तुम्ही माझं सुंदर असं इयरिंगचं कलेक्शन बघणार आहेत. स्पेशली झुमका, जे झुमका असतात ना ते बऱ्याच महिलांना आवडतात, मुलींना देखील आवडतात. आणि माझ्याकडे खूप छान कलेक्शन आहे. तर मला कमेंट आली होती की ताई तू, म्हणजे त्यांनी माझे ना लग्नाचे व्हिडिओ जे बघितले त्यामध्ये मी काही झुमके घातले होते, तर त्यांना खूप आवडले. तर त्यांनी कमेंट केली की तुमचे झुमक्याचं मला कलेक्शन दाखवा, कारण की खूप सुंदर तुमचे कानातले असतात, तर प्लीज एकदा त्याचं एक व्हिडिओ बनवा. तर म्हटलं ह्याच व्हिडिओमध्ये ॲड करते, वेगळा बनवण्यापेक्षा. तर इथं मी पालकनं वाफवून घेतली आहे छान, आणि आलं, लसूण, लसूण नाही, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. आणि त्यामध्येच आता ही जी पालक आहे ना बॉईल केलेली, ही त्यामध्ये मी घालणार आहे. तर इथं बॉईल केल्यानंतर हिला चाळणीमध्ये निथरवली आणि लगेच थंड पाणी घातलं, जेणेकरून हिचा हिरवा रंग फिका पडणार नाही, हिरवाच राहणार. आणि रायत्याला सुद्धा खूप छान असा रंग येईल. तर बघा असं याची प्युरी करून घेतली आहेत. आणि आता दही घेणार, दहीला छान फेटून घेणार. तर आंबट दही असेल ना तर आधी आपण चाखून घ्यायचं आणि त्या हिशोबानेच आपण दही घ्यायचं. तर त्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा करायची जर आंबटपणा असेल तर. तर छान असं दह्याला मी घोटून घेत आहे, लोणून घेत आहे, व्यवस्थित त्याला फेटून घेत आहे. आणि खूप अगदी छान असं स्मूथ झालं ना की मग त्यामध्ये ही पेस्ट घालून घ्यायची. पालक कच्ची ठेवायची नाही आहे, आपण वाफून घेतली ना, मग आता हिचा कच्चापणा गेलेला आहे. आणि छान त्यांना मिक्स करून घेत आहेत. थोडंसं पाणी वगैरे पण घालू शकतो, जसं आता मसाला भांड्याला पाणी आहे ना, तर मी थोडंसं ते पाणी घालून घेते, जो मसाला त्यामध्ये राहिला आहे त्याच्यामध्ये. आणि आता हे त्यामध्ये घालून घेते. आणि आता यामध्ये मीठ घालते चवीनुसार. नंतर थोडी साखरसुद्धा मी घातली होती. तर साखर टाकताना देखील बहुतेक माझं शूट करायचं राहून गेलं. तर साखर घातली होती आणि छान याला तडका दिला. जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका दिला. तुम्ही यामध्ये ना लाल जी मिरची असते ना, काश्मीरी लाल मिर्च किंवा ती छोटी लाल मिर्च, त्याचासुद्धा तडका देऊ शकतात. तर मी ऑलरेडी यामध्ये मिरच्या वापरल्या होत्या, म्हणून मी वरून लाल मिरची घातली नाही. आणि टेस्ट करून बघितलं तर खूप छान झालेलं आहे. आणि अंकितला देखील हा रायता खूप आवडला. तर माझा रायता देखील तयार आहे, चटणी देखील तयार आहे. आणि आता मी थोडेसे भांडे वगैरे जे आहेत ना ते लगेच आवरून घेते. आणि मग छान पराठे वगैरे बनवणार. जेव्हा खायचे असतील ना तेव्हा गरमागरम बनवून द्यायचे पराठे, छान लागतात. गार झाल्यावर ते मग थोडीशी चव त्याची बदलते. कुठलेही पराठे म्हटले ना ती गरम गरमच छान लागतात. तर जेवणाची वेळ होईपर्यंत मग मी बाकीची कामं आटोपली, भांडी वगैरे. आणि बघू शकता छान दुधी भोपळ्याचे पराठे, रायता आणि शेंगदाण्याची चटणी खूप छान झालं होतं. अंकितला देखील रायता खूप आवडला. आणि आता मी लगेच तुम्हाला संध्याकाळची थाळी दाखवते, कारण आंबा दाखवायचा होता तुम्हाला कट करून. तर तो जो आंबा मागच्या व्लॉगमध्ये दाखवला, ऑर्गॅनिक आंबा, तो असा आहे, रसरशीत आणि खूप गोड, खूप छान रस त्यामधून निघतो. आणि ही जी खिचडी आहेत ना सोबतीला, ही इंगळे साहेबांनी बनवली होती. ही खिचडी असा जो प्रकार आहे ना, जो इंगळे साहेब माझ्यापेक्षा खूप उत्तम बनवतात, खूप टेस्टी आणि खूप छान बनवतात. बापूस के हाथ की खिचड़ी कैसी लगी? बापू सुगरण, तुमच्या हातची खिचडी कशी वाटते? नुसता बरा आवाज निघाला, स्वतःच्या हातची बनवलेली विचारलं तर. बघितलं ना फ्रेंड्स, जेव्हा मी विचारते ना माझ्या जेवणाची चव, तेव्हा हळूच बोलतात. आणि स्वतःच्या जेवणाच्या वेळेस खूप मस्त मोठ्याने बोलले. असो, आता मी तुम्हाला दाखवत आहे माझ्या इयरिंगचं कलेक्शन, स्पेशल झुमका कलेक्शन तुम्हाला दाखवते. हिंदीमध्ये झुमका म्हणतात, मराठीत झुमका म्हणतात. असो, तर माझे जे झुमके वगैरे मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये घालत असते किंवा एखाद्या फंक्शनमध्ये घालते, त्याचे व्हिडिओ बनवते. तर बऱ्याच जणांना खूप आवडतात आणि ते विचारतात देखील. तर बघा, हा आहे पहिला जो पेअर मी तुम्हाला दाखवते. व्हाईट कलर आहे, छान राऊंड आहे, वरती त्याला डायमंड्स आहेत. आणि खाली जे आहे ते लटकते मोती आहेत सुंदर. तर असे 5 लेअर आहे त्याला, खूप छान दिसतात.
घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतात. आणि ऑफ व्हाईट साडी किंवा व्हाईट ड्रेस, व्हाईट साडी यावर किंवा लाईट कलरच्या ज्या साड्या आहेत ना त्यावरसुद्धा हे घालू शकतो. तर मला खूप आवडतात. ह्या ऑनलाईन घेतल्या होत्या मिशोवरून आणि बघा किती छान दिसत आहेत. तर माझा चेहरा गोल आहे, गोल कानातले मी फार कमी घालते. तर असे जे थोडेसे लटकते किंवा झुलणारे जे कानातले किंवा झुमके हे घातले ना तर आपल्या चेहऱ्याला एक थोडासा लांबटपणा येतो. म्हणजे गोल चेहऱ्यावरती गोलच कानातले घातले तर थोडंसं विचित्र दिसते. आणि याला बघा मागच्या साईडने त्यांनी सेफ्टीसाठी हे जे तार आहेत ना मागचं हे तुटू नये किंवा वाकू नये किंवा आपल्याला लागायला नको पाहिजे म्हणून त्यांनी हे असं सेफ्टी म्हणून त्याला लावलेलं आहे. आणि जे फिरक्या आहेत ना त्या वेगळ्या दिल्या होत्या याच्यासोबत. तर असा सुंदर असा हा जो पेअर आहे खूप आवडतो. खूपच लाईटवेट आहेत, वाटत नाही की आपण कानातले घातले. खूप छान वाटतं. यावर एखादी मोत्याची माळ देखील घातली तरी चालते. दुसरा पेअर दाखवते. हा देखील झुमका आहेत, बघू शकतात. खूप सुंदर आहेत. गोल्डन आहे, ऑक्सिडाइज गोल्डनमध्ये हा प्रकार आहे. आणि याला मोर आहेत, बघू शकतात. मला मोर ना प्रचंड आवडतात. माझ्या पुढे देखील तुम्ही बघणार इयरिंग त्यामध्ये तुम्हाला मोर सापडेलच. तर खाली बघा छान असे मोती आहेत गोल्डन आणि पूर्ण असा हा गोल्डन आहे. आणि वरच्या साईडला देखील असं मरून कलरचा मोर आहे. आणि खाली देखील 2 मोर आहेत. वरती 2 मोर आहेत, खाली 2 मोर आहेत. तर असे मोर आहेत यामध्ये. छान सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे यावरती आणि प्रचंड मला आवडतात हे देखील लाईटवेट आहेत. फार असं ओझं वाटत नाही याचं. पण फंक्शनलाच मी हे घालत असते, फंक्शनलाच हे छान दिसतात. तर आता मितालीची हळदी होती ना त्या दिवशी मी हळदीच्या साडीवरती हे कानातले घातले होते. खूप सुंदर वाटतात, खूप छान. आणि नेक्स्ट थोडा झुमका नाही म्हणू शकत पण त्याच टाईपमध्ये हा प्रकार आहे. कारण याला खाली असं छान मोती आहे झुलणारा. तर हे जळगाववरून बहिणीने आणले होते. मागच्या वेळेस ती आली होती तेव्हा तिला म्हटलं होतं की मला कानातले घेऊन पाठव, तिकडे खूप छान व्हरायटी मिळतात. तर तिने हे आणले होते. तर बघू शकतात वर डायमंडचं काम केलेलं आहे आणि खाली मोठा असा मोती झुलत आहेत. खूप छान वाटतात हे देखील. हे ड्रेसवर मी जास्त करून वेअर करते, साडीवर देखील मी वेअर करत असते. तर खूप छान दिसतात हे देखील. थोडं लांबोटे कानातले असले ना की आपल्या चेहऱ्यामध्ये थोडासा वेगळ्याच प्रकार म्हणजे वेगळाच एक छान लुक येतो आपला. तर हे देखील कानातले खूप लाईटवेट आहेत, खूप छान आहेत. आणि आता हे बघा अजून एक मोर आहे. मोराचे कानातले आहेत. माझे हे फेवरेट आहेत. यांना बरेच वर्ष झाले घेऊन पण हे अजूनही माझ्याकडे आहेत. बघू शकता छान पिसारा फुलवलेला मोर आहेत. आणि खाली ना छान असे 3 छोटे छोटेसे झुमके आहेत त्याला. खूप सुंदर वाटतात हे कानातले घातल्यानंतर. पण हां थोडे हेवी आहेत तर जास्त वेळ मी यांना घालू शकत नाही. पण थोड्या वेळेसाठी मी फंक्शनला किंवा लग्नाला वगैरे घालते मी एखाद्या छान डिझायनर साडीवर. तर असं गोल्डन मोर आहे, त्याला लाल पिसारा आहे आणि खाली देखील असं गोल्डनचं काम केलेलं आहे. गोल्डन मोती आहेत. खूप सुंदर दिसतात हे कानातले आणि सगळ्यात जास्त माझे फेवरेट आहेत. खूप वर्ष झाली घेऊन, आता आठवत पण नाही किती वर्ष झाले. पण अजूनही त्याची क्वालिटी ना जशीच्या तशी आहेत. तर कितीला घेतले होते हे देखील मला लक्षात नाही. हां पण मी ऑनलाईन घेतले नव्हते, हे मार्केटमधून घेतले होते. आणि अशी ना एखादी वस्तू होऊन जाते की घेतल्यानंतर ना ही वर्षानुवर्ष खराब होत नाही, तसेच हे कानातले आहेत. नेक्स्ट पेअर तुम्हाला दाखवते. हा देखील जळगाववरून बहिणीने आणला होता. खूप आवडतो मला. खूप जास्त लाईटवेट आहेत, काहीच वाटत नाही की आपण कानातले घातले. आणि खूप सुंदर आहेत. हे देखील असं झुमक्यामध्ये आहेत पण थोडेसे वेस्टर्न टच आहे, म्हणजे तुम्ही वेस्टर्न आउटफिटवर देखील हे घालू शकतात. तर खाली छान असा मोती आहे, मणी आहे. आणि इथं बघा असं छत्रीच्या आकाराचं छत्री टाईपमध्ये अशी डिझाईन आहे. वर त्रिकोणी डिझाईन आहे. खूप सुंदर आहेत हे कानातले. आणि साडीवर ड्रेसवर मी कशावरही वेअर करते आणि पटकन घातलं की निघालं असं आहे ते कानातले. कशावरही वेअर करू शकते. आणि याला ना फिरकी जे असतात ना मागचे आपले त्याचे टेन्शन नाही. आणि याला हे असं टच करायचं आहे फक्त. आणि खूप पटकन घालायला होतात आणि दिसायलाही खूप सुंदर आहे, बघू शकतात. तुम्हाला आवडले असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगाल. तर जळगावच्या मार्केटमध्ये देखील खूप छान छान मिळतात कानातले. तर जळगावकर बरेच आहे माझे जे सबस्क्रायबर आहेत, तर त्यांना माहिती असेल फुले मार्केटमध्ये खूप छान छान शॉप आहेत. आणि हे देखील हे कानातले मी इथून मार्केटमधूनच घेतले होते, शिवाजी चौक कल्याणमधून. तर हे देखील ना
थोडेसे वेस्टर्न टाईपमध्ये आहेत, तर मी हे ड्रेसवरच वेअर करते. तर थोडंसं वेस्टर्न आउटफिटवर देखील हे छान दिसतील. तुम्ही एखादी मिडी ड्रेस किंवा वन पीस वगैरे घालत असाल तर त्यावर असे कानातले छान दिसतात. तर मी तर मिडी ड्रेस किंवा वन पीस घालत नाही, पण मी हे कानातले म्हणजे ड्रेसवर कुर्ता सेट किंवा असे छान म्हणजे ब्लॅक किंवा मग व्हाईटमध्ये जे ड्रेस असतील त्यावर घालते. यामध्ये छान व्हाईट, ग्रे, गोल्डन, ब्लॅक कलर खूप मस्त असं त्याचं कॉम्बिनेशन आहेत आणि थोडी डिझाईन देखील वेगळीच आहे. खूप छान दिसतात. मला खूप प्रचंड म्हणजे हे आवडतात. हेवी नाही आहे आणि अगदीच लाईटवेटसुद्धा नाही आहे, पण छान आहेत. घालायला म्हणजे हरकत नाही एखाद्या फंक्शनला वगैरे. तर मी जास्त करून हॉटेलला वगैरे जर गेलो तर त्यावेळेस मी हे कानातले वेअर करते. तर तुम्हाला कसे वाटले हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट आहेत परत एकदा मोर. तर तुम्ही म्हणणार मोर ताईचे खूप मोर आहेत. तर हो, मला म्हणजे मोर ना हा कानातल्यामध्ये जर दिसला ना, म्हणजे मी कानातले घ्यायला गेली आणि मला जर तिथं मोर दिसला तर मी ते घेतल्याशिवाय राहत नाही. तर इथं देखील बघा छान असा निळा मोर आहे आणि खाली ग्रीन आहे आणि खाली थोडेसे मणी वगैरे आहेत लटकणारे. तर असे कानातले हे मी याआधी शेअर केलं होतं. हा जो सेट आहे ना शेअर केला होता, पण म्हटलं चला परत एकदा दाखवूया. नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी कमेंट केली होती त्यांच्यासाठी, तर म्हटलं दाखवायलाच पाहिजे. तर खूप सुंदर असा हा मोरचा पेअर आहे, बघू शकतात. हे देखील अगदीच लाईटवेट नाही आहे आणि अगदीच हेवी नाही आहे, वजनाला मीडियम आहे. पण मी तरी पण जास्त वेळ जर एखाद्या फंक्शनमध्ये म्हणजे घालवायचं असेल तर तेव्हा नाही घालत हे कानातले. पण खूप सुंदर वाटतात आणि खूप छान दिसतात. साडीवर देखील खूप छान दिसतात. नेक्स्ट आहेत हे देखील मी कल्याण शिवाजी चौकामधून घेतले होते. मल्टी कलरचे आहेत हे झुमके. कोणत्याही साडीवर ते वेअर करू शकतात. म्हणजे पिवळी आहेत, निळी आहे, तुमची पिंक कलरची आहेत, कुठल्याही साडीवर हे करू शकतात. कारण यामध्ये मल्टी कलरचं डिझाईन केलेलं आहे, बघू शकतात. आणि खूप लाईटवेट आहेत हे. अजिबात याचं वजन नाही आहे आणि हमखास मी हे म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये घातले आहेत आणि बऱ्याच फंक्शनमध्ये घातले आहेत. तर त्याची हलकी हलकी आता पॉलिश देखील निघत आहे, पण तरी मी ते राहू दिलं आहेत की 2-3 वेळा मी अजून घालेल आणि मगच त्याला मी टाकेल. कारण असे कानातले ना टाकायची अजिबात इच्छा होत नाही. जे आपले फेवरेट असतील ना त्यांना आपण अगदी पूर्ण पॉलिश निघेपर्यंत वापरतो. आणि हे कानातले देखील मी आता काही दिवस आधी शेअर केले होते, पण म्हटलं आता झुमका कलेक्शन दाखवतेच परत एकदा तुमच्यासोबत शेअर करते. तर हे आता नवीनच घेतले होते मितालीच्या लग्नासाठी. नऊवारीवर मी जो नऊवारीचा लूक केला होता ना वैदिक पद्धतीच्या लग्नाला, त्यावेळेस मी घातले होते. अर्धचंद्र आहे, छान चंद्राची कोर आहे आणि खाली छान असा व्हाईट मोत्यांचा झुमका आहे. वर छान लाल थोडासा पिंकिशमध्ये असं डायमंड लावलेला आहे. मला प्रचंड आवडले हे कानातले. हे मिशोवरून घेतले आहेत मी. खूप आवडले आणि नऊवारीवर हे घातल्यानंतर ना याचा लुकच अगदी वेगळा आला. खूप छान वाटले. म्हणजे बहिणींनी आणि ज्या पण तिथं भेटले होते ना मला लग्नात, त्यांना सगळ्यांनी कानातले खूप आवडले. खूप छान लुक आला. आणि नंतर हे देखील अगदी नाजूक आणि छोटे छोटेसे झुमके आहेत. हे माझ्या एका नेकलेस सेटमधले कानातले आहेत. खूप सुंदर हा नेकलेस सेट देखील मी घातला होता लग्नामध्ये. तर बघू शकतात हा गोल्डन आहे पूर्ण आणि खूप छोटे नाजूक आहेत आणि अगदीच लाईटवेट आहेत. याच्यामध्ये गोल्डन तर आहेच, पण ग्रीन आणि पिंक कलरचं देखील त्यामध्ये जे काम केलेलं आहेत ना खूप सुंदर दिसते. असे नाजूकसे छोटे छोटेसे झुमके आहेत. तर असेही घालते आणि नेकलेससोबतही घालते. आपल्याला फक्त नेकलेस नको असेल तर हे झुमके घातले तरी खूप होतं. एखादं मंगळसूत्र आणि हे झुमके घातले तरी एक छानसा सिम्पलसा लुक आपला तयार होतो. तर असं माझं हे खूप सुंदर इयरिंगचं कलेक्शन आहे. तुम्हाला कसं वाटलं, यातला कुठलं तुम्हाला जे झुमके तुम्हाला आवडले ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझा ऑल ओव्हर माझा आजचा जो व्लॉग आहे तो कसा वाटला ते देखील प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.